हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल कॅनडा केटी अँड नील. सो आजचा व्हिडिओ हा खूप अनप्लॅन व्हिडिओ आहे. असा काही खास टॉपिक वगैरे नाही आहे व्हिडिओला, बट एक डे टू डे लाईफमधली एक स्टोरी आहे, म्हणून मला असं वाटलं की तुम्ही शेअर करावी, लाईक अ रिअल टाईम स्टोरी. सो रिसेंटली दिवाळी झाली राईट, आणि मला ॲक्च्युली दिवाळीच्या वेळेस घर आवरण्यासाठी काय टाईम नाही भेटला. सो मी आज ठरवलं की मी आज थोडं घर आवरेल, आणि आज असतो शुक्रवार, सो मला सुट्टी असते आज. तर मी आज किचन आवरायचं ठरवलं, जो की मी खूप दिवस झाले नव्हता आवरला. दॅट्स अ डिफरंट स्टोरी, बट दिस इज हाऊ इट इज. ओके, सो मी किचन आवरायचं ठरवला, आणि मी होपफुली तुम्हाला दाखवेल की मी किती किती पसारा करून ठेवला आहे सध्या घरामध्ये. बट मी तो नक्कीच आवरणार आहे आजच्या आजच, आणि तुम्हाला क्लीन किचनही दाखवेल मे बी, बट दॅट्स नॉट द पॉईंट. द पॉईंट इज, मला किचन आवरता आवरता एक खूप हॅपी रिअलायझेशन झालं, आणि एक खूप जास्त मजेदार गोष्ट माझ्यासोबत घडली, जी मी तुम्हाला आता सांगणार आहे आणि ॲक्च्युली दाखवणार आहे की नेमकं काय झालं ते. सो पहिले तर मी तुम्हाला दाखवते की सध्या किती पसारा आहे माझ्या घरामध्ये. चला तर मग. सो हे आहे माझं किचन. आय रिअली विश की मी तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा माझं घर दाखवते की ते मी एक क्लीन व्हर्जन दाखवू शकले असते, बट असो. सो यू कॅन सी की किती पूर्ण म्हणजे पूर्ण किचनमध्ये सध्या पसारा आहे सगळीकडे. कुठलाच कोपरा तुम्हाला क्लीन नाही दिसणार सध्या. सो इट्स फाईन. सो इंडियामध्ये कसं ना की आपल्याला भरपूर जागा असते किचनमध्ये सगळं सामान व्यवस्थित ठेवण्यासाठी. खूप सारे रॅक्स असतात, कंपार्टमेंट्स असतात, सो आपण आपलं सामान व्यवस्थित ठेवतो तिथे. बट इथे कसं आहे ना की आता हे किचन्स काय आपल्या हिशोबाने डिझाईन नाही केलेले. सो इथं खूप सारं सामान तुम्हाला व्यवस्थित डोकं लावून व्यवस्थित ॲडजस्टमेंट करून ठेवावं लागतं. सो माझा जो पण एक्सेस किराणा वगैरे असतो तो मी ह्या कप्प्यामध्ये ठेवत असते. आय शो यू. तर ह्या कप्प्यामध्ये सगळं एक्स्ट्रा सामान असतं माझं, की जे बरण्यांमध्ये इकडे वर बरण्यांमध्ये वगैरे ठेवून दिल्याच्या नंतर जे उरतं ते मी सगळं इथे ठेवते. सो तर झालं काय की मी हे सगळं आवरत होते, आणि सहज मी मागे बघितलं. आय शो यू नाव. तर या कप्प्याच्या मागे दाखवते मी तुम्हाला काय. आय होप की कॅमेरामध्ये दिसेल व्यवस्थित. हो, दिसतंय. सो तुम्ही बघू शकता की याच्या मागे किती सामान पडलं आहे. काहीतरी 1 2 3 4 पॅकेट पडले आहेत कसले तरी. ते जे 3-4 पॅकेट तुम्ही बघताय ते मी आणि माझा हजबंड नील आम्ही पूर्ण घरभर वेड्यासारखे शोधत होतो. कारण आम्हाला माहीत तर होतं की आम्ही ते किराणामध्ये आणले तर आहे, पण मग गेले कुठे ते. आम्ही एवढं शोधलं, शेवटी भेटले तर नाही आम्हाला. आम्ही शेवटी ते परत विकत आणलं, आणि मग आज मला ते सापडलं. तर मला हे रिअलायझेशन झालं की का बरं आपली मम्मी नेहमी किचन आवरत राहायची. नेहमी तिला जेव्हा पण फ्री टाईम असणार ती छानपैकी किचन आवरणार. आणि मला तेव्हा असं वाटायचं की काय किती बोरिंग आहे हे, का करत राहते. पण आता मला रिअलाईज झालं हे की ती का करते, आणि का आपल्या मम्मीला एकदम अचूक माहिती असतं की घरात कोणती वस्तू कुठे ठेवली आहे. तर हे जे झालं ना माझ्यासोबत, हे असं होऊ नये म्हणूनच ती नेहमी सगळं एकदम वेल ऑर्गनाइज्ड ठेवते किचन. मी तर जाते आता ते हरवलेले पॅकेट काढायला आणि माझं किचन आवरायला. बट आय होप की तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल, आणि अशाच काही फन स्टोरीजसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. सो आय टेक युअर लीव, आणि बाय बाय.